आता मी अनबॉक्सिंग करायला आमच्या स्टेअरिंग व्हीलच्या डेस्कवर आलेलो आहे. सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. काय नाही, आज घरी असंच आरामात बसलेलो. आमची सकाळ आज लवकरच झाले. आंघोळ वगैरे करून व्यवस्थित फ्रेश झालो. भाऊ आणि मी बसलेलोच, हे व्हिडिओ कॉलवर चालू आहे आणि आम्हाला एक मस्त वाला पार्सल रिसीव झालाय आणि हा एक ब्लॉग आपला दिनचर्यामध्ये एक ऍड होऊ शकतो. सो आता आम्हाला हा नवीन एक पार्सल रिसीव झालाय. सगळ्यात आधी आपण त्याची अनबॉक्सिंग करू, त्याच्यानंतर बाकीच्या ब्लॉगची सुरुवात करू. तो ब्लॉगच्या सुरुवातीलाच आपण नवीन पार्सल अनबॉक्सिंग करने वाले हैं, तो मजा येने वाली है. गाइस, आता मी अनबॉक्सिंग करायला आमच्या स्टेअरिंग व्हीलच्या डेस्कवर आलेलो आहे. तर आमचा हा एक स्टेअरिंग व्हीलचा डेस्क आम्ही अनबॉक्सिंग साठी यूज करतोय आणि हा आमचा गजाबाई ऑन व्हिडिओ कॉल आहे गाइस. सो फटाफट आता अनबॉक्सिंग करूया. मैं एक काम के जा रहा हूँ थोड़ा सा, तो अभी मिलते गाडी में जाके. काय तर तुम्ही बघितलंच असेल, म्हणजे आता मी कॅमेरा घेतलाय DJI Action 4. म्हणजे थोडासा बजेटचा इश्यू होता. इश्यू म्हणजे तसा नाही, पण मला मी ते सांगितलंच कॅमेराबद्दल डिटेल मध्ये एक व्हिडिओ बनणारच आहे. सो मला काय आज ब्लॉग बनवायचा काय म्हणजे हे नव्हता, घरीच होतो. टाइम म्हणजे काम तर आहे 2-3. सो आता मी कॅमेराचा अनबॉक्सिंग तर केलेला आहे. तर आता मी चाललोय जरा ह्या गाडीचं काम आहे ते करायला. त्याच्या आधी मी आमच्या गज्जू भाऊला कॉल करून बघतो, फ्री असेल तर त्याला पण घेऊ आपण आपल्या सोबत. सो आता मी चाललोय एकटाच. तुम्ही बघू शकता की 500 सबस्क्रायबर झाल्यावर आपण एक रोड राईडला जाणार आहे मस्त पैकी, सगळे भाऊ लोक भेटून. तर ही सगळी त्याचीच तयारी. त्यासाठीच आम्ही कॅमेरा पण ऑर्डर केला का तुमच्यासाठी चांगली क्वालिटी आणि चांगले चांगले आमच्या सोबतचे सीन्स बघायला भेटतील, असा तर माझा प्रयत्न आहे. सो त्याच्यासाठी मी आता तो कॅमेरा मागवलाय आणि पण त्याच्या आधी मी आता मला म्हणजे आज तुम्ही ब्लॉग बघताय, हा तुम्ही आता कधी बघाल 2 दिवसांनी. त्याच्यानंतर आता मी सांगलीला पण चाललोय. जर का तिकडे पण ब्लॉग काढायला पॉसिबल झाला तर तिकडचे पण ब्लॉग काढीनच. लवकर आपले 500 सबस्क्रायबर्स कम्प्लीट करा गाईज. आम्हाला निघायचं फिरायला, पण आम्ही 500 सबस्क्रायबर्स मुळे थांबलोय. लवकर आमचा गोल आहे, तो एकच गोल केलाय, तो कम्प्लीट करा. माहिती आहे याच्या आधी मी 2-3 चॅलेंज दिलेले, ते थोडा काय कारणामुळं मला पोस्टपोन करायला लागलेत. ते पण करीन मी, पण आधी लवकर करा. हा तुमच्यासाठी चॅलेंज म्हणजे एक टार्गेट आहे, तो कम्प्लीट करा. मग मी फिरायला मोकळा आणि तुम्ही पण ब्लॉग बघायला मोकळे. सो चलो आता मी चाललोय गजाला घ्यायला. तो गजाला आधी कॉल करायला लागेल, मग गजाला घ्यायला जातो. जाम मज्जा येते मला, म्हणजे खूप एक्साइटेड होतो. हा माझा दुसरा ऍक्शन कॅमेरा आहे, पण त्या ऍक्शन कॅमेरापेक्षा हा त्याची जरा बातचीत वेगळीच आहे.
सो मला जाम मजा आली अनबॉक्सिंग करायला. तोच मी आता घेऊन येणार होतो, पण आता माझ्याकडे SD कार्ड नसल्यामुळे मी तो घेऊन आलो आणि त्यात चार्जिंग पण नव्हती. सो मी आता चाललोय, तुम्हाला सांगितलंच, आता मला इथून लेफ्ट मारायचं आहे. चाललोय गाईज मी आता टायर टाकायला. माझा म्हणजे टायर टाकायचा प्लॅन होताच, टायर टाकायचेच आहेत, पण टायर सोबत मला अलॉय व्हील पण टाकायचे होते. पण 2-3 शोरूमला मी विचारला, एक वाधवामध्ये आमचा आणि म्हणजे वाधवावाले पण कनेक्ट आहेत आणि गो मेकॅनिक वाले, त्यांच्याशी पण मी बोललो, पण जरा ते 13 इंचचे अलॉय व्हीलचे स्टॉक म्हणजे आहेत नाहीत जसे पाहिजेत तसे. तर मग मी ते ऑप्शन सध्या घालवलाय. म्हणजे आता जर का मला अलॉय व्हील टाकायचे तर टायर आणि अलॉय व्हील सोबतच टाकायचे, पण आता मला फक्त टायर टाकून ऍडजस्ट करावे लागेल, कारण का मला उद्या सकाळीच निघायचं आहे. तुम्ही हा ब्लॉग बघत असाल, पण त्याच्या तोपर्यंत मी निघालेलो असेल सांगलीसाठी. सो आता मला सकाळीच आजचाच दिवस आहे माझ्याकडे टायर टाकायला, आणि गाडीचे 2-3 छोटे काम पण आहेतच. सो मी आता लवकर जातो. पहिला गजाला घ्यायचा आहे, मग आपण टायर टाकू, मग बघू काय सिस्टम आहे ते. तर हा पण ब्लॉग एक दिनचर्या ब्लॉग मध्ये आपण टाकू शकतो. गाईज आता मी आलोय गजाला घ्यायला, तर गजा येतोय. तो तोपर्यंत त्याची वाट बघत थांबावी लागेल. तो गाईज आता जसं मला तुम्ही बघताय ब्लॉग वरती, जसा ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दिसतो तसा हाय नाही मी, म्हणजे एवढा सिरियस मध्ये बोलतो तसं नाही. तर थोडा तुमच्या सोबत मला ब्लॉग बनवून तुमच्यासोबत फ्रँक व्हायला लागेल. म्हणजे अजून मला जसा मी आहे तसा कम्फर्टेबल होत नाही मी ब्लॉग मध्ये बोलायला. मला 2-3 जणांनी सजेशन दिले का तू आहेस तसाच ब्लॉग बनवत जा, थोडा जास्तच ज्ञान देतोय. पण मला आता ही स्किल अनलॉक करावी लागणार आहे थोडासा. म्हणजे मला अजून पब्लिक मध्ये किंवा बोलण्यासाठी मी अजून खुलून बोलत नाही. सो मला तुमचीच गरज आहे आता. मला तुमचे सबस्क्रायबर आणि तुमच्या कमेंट आणि लाईक ह्या 3 गोष्टीमुळे मी मोटिवेट होऊ शकतो, आणि त्याच्याने मी जास्तीत जास्त ब्लॉग बनवायचा, कंटेंट बनवायचा आता ट्राय करतोयच. तर मग मी जेवढं तुमच्यासाठी ब्लॉग बनवेन तेवढा मला पण सवय होईल आणि तुम्हाला पण माझी सवय होईल. सो लवकर एक लाईक, एक सबस्क्राईब आणि कमेंट टाका चांगला वाला. सो मी आता भेटतो गजा आल्यावरती. गजा येतोय तोपर्यंत मी विचार केला का ही गोष्ट सांगून टाकावी. गजा डॉन आमचा आलेला आहे, आम्ही आता इथून निघतो. तो गाईज आता तुम्ही बघू शकता आम्ही आलोय D1 ऑटो केअर आता टायर टाकायला. सगळ्यात आधी आपला तो एक हाय निलेश करून, तो त्याला कॉल केलेला, तर तो येतोय, त्याच्याशी बोलणं करून घेऊ आपण आधी. तो गाईज आता आम्ही गाडी टाकली आतमध्ये, तो आता काम चालू होईलच त्याचा. तर आता याला उचललंय कामावर तुरंत. तर आता थोडीशी पेटपूजा आम्ही काहीतरी करायला चाललोय. तर 2 जण पेटपूजा जरा करू. मी जेवून आलोय पण थोडासा काहीतरी खायला लागेल वापस. तो पेटपूजा गाईज आमचं खाऊन आता झालेलं आहे. तर अजून टायर टाकायला वेळ लागेल त्याच्या आधी. तर आम्ही तोपर्यंत ते सचिन इंटरप्राइजेस आहे ते फिरून बघतो. हा सचिन इंटरप्राइजेस, इथं बऱ्याच गोष्टी 70 ते 80% डिस्काउंट मध्ये भेटतात. सो आता आम्ही जातोय जरा एक्सप्लोर करणे के लिए. गाईस आम्ही सचिन इंटरप्राइजेस मधून आलोय आणि मी. तर थोडा इथे लंच टाइम झाला आहे त्याच्यामुळे ब्रेक आहे. आता लंच टाइम झाल्यानंतर आपल्या गाडीचं आता प्रॉपर काम चालू करायला लागेल. सो गाईज आता आपले 4 पण टायर टाकून झालेले आहेत एकदम, आणि आपण अलाइनमेंट बॅलन्सिंग सगळं एकदम टोटल काम करून घेतलंय. मागं तुम्ही बघू शकता आपले 4 पण जुनेवाले टायर पण मी घेऊन आलोय. ते का टायर आपल्याला आपल्या आड्यावरती काहीतरी त्याचा आपण बनवू किंवा तिकडं कामी येतीलच. बघू शकता इथं मी गॅरेजला आलेलो परत टायर टाकून. तर बेसिक असे म्हणजे वरून चेक करायला. तुम्हाला माहिती नसेल तर पहिला मी इथं कामाला होतो कार केअर गो मेकॅनिकचा पण एक इथं हे आहे. तर मला फक्त वायपर ब्लेड टाकायचे होते नवीन, आणि थोडीशी गाडी क्लीन वगैरे करायची होती. मग आता मी व्हॅक्युम क्लिनरने वगैरे क्लीन केलेत. हे दोघं इकडं XUV 500 खोलून राहिलेत.
जितेंद्र चाचा. सो आता आमचं काम झालेलं आहे गजाचा आणि माझा वायपर लाईट दोन्ही नवीन टाकून. तर आता आम्ही निघतो इथून. शाम का नाश्ता चालू आहे. कामामध्ये अख्खा दिवस निघून गेलाय. संध्याकाळी परत भूक लागलेली तर आम्ही 2-2 वडापाव घेतलेत. एक खाऊन झाले रे काही इथं वेटिंगला आहेत. फटाफट आता पेट पूजा नंतर बाकीचं काम तुझ्या. आजचे टास्क आमचे सगळे कंप्लीट झालेले आहेत. आम्ही टायर वगैरे टाकले, गाडीची ओव्हरव्ह्यू चेक पण केला, आपल्याला सांगलीला जायचं त्यासाठी. तर आम्ही टाकलेत ब्रिजस्टोनचे टायर 4 पण. आणि त्याचं काय तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल काय त्याची तर मला DM करा. ही माझी इंस्टा ID इथं आहे. लवकर DM करा काय विचारायचे असतील तर क्वेरीज. आणि आपले 500 सबस्क्रायबर्स लवकर कंप्लीट करा. परत सांगतोय कॅमेरा पण आला आता. भारी फुटेजेस येतील, भारी ब्लॉग पण येतील. आणि बाकी सगळे आता आमचे टास्क करून आम्ही आता चाललोय आमच्या घरी फायनली. अजून जाऊन आम्हाला कॅमेरा पण टेस्ट करायचा आहे. मी जास्त म्हणजे चेक नाही केला, अनबॉक्सिंग केली आणि लगेच गाडी घेऊन इकडे निघालो. सो आता आम्ही चाललोय घरी. आणि टायर टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित झाले. आता स्टेअरिंग पण थोडीशी हार्ड होती ती आता व्हील अलाइनमेंट केली त्याच्यानंतर एकदम व्यवस्थित स्मूथ झाले. सो गाईज आमचा घरी येऊन व्यवस्थित आता फ्रेश वगैरे व्हायचा बाकी, अजून चाय वगैरेच पिले. सो आमचा सेटअप तुम्ही बघू शकता. आता थोडासा जमायला लागला आमचा सेटअप. आता आमच्याकडे फक्त ड्रोनची कमी आहे. तो आता बघा तुम्ही ऍक्शन कॅमेरा पण झालेला आहे आपला, DJI Osmo 6 गिम्बल पण झालेला आहे. सो आता आपल्याला फक्त ड्रोनचीच गरज आहे. आपल्याकडे गाडी झालंय, बाईक तर आहेच ब्लॉगिंग साठी. आता कॅमेरे झाले, गिम्बल झाला, आता ड्रोन पाहिजे फक्त. लवकर सपोर्ट करा, आपण ड्रोन पण लवकरच घेऊतो. हे बघा कसं दिसतंय. स्पॉन्सर्ड बाय DJI. ये वीडियो स्पॉन्सर नहीं है. जल्दी आप मेरे को सब्सक्राइब करो, इसके बाद उसके ऊपर से स्पॉन्सरशिप आना मांगता है. गाइस मी आईला इथं बस स्टॉपला सोडायला आलेलो, म्हणजे सावरकर नगरला बस येणार आहे त्यांची पण. गाइस हम लोग अभी जरा स्कूटी पे स्विच हो गए. हमको एक टास्क मिला है फिर से. ये वाला जो छोटा बाटला है वो रिफिल करके आने का है. तो अभी हम लोग जा रहे हैं इधर लोकमान्य नगर में घुस रहे. भेजा भाई ड्राइविंग कर रहा है. गाईज आमचा त्या दुकानातून आमचा बाटला रिप्लेस करून झालेला आहे. आता आम्ही परत चाललो आमच्या गाडीत. तुम्ही आता विचार करत असाल की हा बाटला कशाला रिफिल करतोय. तर आता आपण तुम्हाला सांगितलं मी का सांगलीला जाणार आहे, तर तिकडे जाताना पण रस्त्यात आपण 1-2 ठिकाणी कुकिंग करू शकतो जाता येताना किंवा तिकडे. तर त्याच्यासाठी हा बाटला रिफिल केलाय. ते पण ब्लॉग बघायला विसरू नका. लवकर आपले सबस्क्रायबर्स 500 करून टाका. आणि या ब्लॉगला तर कमेंट आलेच पाहिजेत. 2-3 ब्लॉग्सला आपले एक पण कमेंट नाही, म्हणजे 1-2च आहेत. तर लवकर कमेंट सांगा, त्याच्याने तुमचा भाऊ मोटिवेट होतो. थोडासा लोचा झालेला आहे वाटतं बहुतेक. आता म्हणजे गाडीचे आता AC लावलेली मी थोडीशी आता बंद केली थोडं येता. तर बहुतेक गॅस लिकेज होतोय असं वाटतंय मला. आता इथं थांबून आम्ही आता गजाला बोलवलाय परत एकदा स्कूटी घेऊन. तर चेक करतो, नसेल तर परत जायला लागेल आपल्याला दुकानात. गॅस चेक केला आम्ही तर लिकेज आहे. मी थोडीशी फुटेज काढायला विसरलो, तर ती एक छोटीशी टाकतो. ही बघा, बघितले असेल. तर आता परत आम्ही सिलेंडरचा बाटला घेऊन चाललोय का दुकानावर. आता बघू तो काय सांगते का स्टडी गेम करायला लागते त्याच्यावर. आता वापस डबल फेरी. सिविक बघा, काय सिविक बघा. राम जय श्री राम, फुल ऑरेंज जय श्री राम. नहीं इज्जत से एकदम टाइट वेट करके दिया है. अभी कुछ लफड़ा नहीं. तो अभी फाइनली सेफ. एक तो इतना
लंबा लेके जाने का अपने को गाड़ी में ऑलरेडी सीएनजी है और ये भी बॉम्ब डबल बॉम्ब होएगा, काम 25 होएगा। इसलिए अभी फिर से आगे आप लोग और फिट करके लिया है, अभी जा रहे फिर से गाड़ी में गौरव और आर्यन है, उन लोग को बैठे हैं, उन लोग क्लास से छूट गए, अभी उन लोग को ये एक्सेस देंगे, फिर से आपण अपने गाडी में स्विच। गाइस एवढाच होता आपला ब्लॉग आजचा। तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा। सो आता हा ब्लॉग मी आता संपवतोय आणि लगेच मी आता चाललोय, निघालोय सांगलीसाठी, तसं सांगितलं मी। सो आता नेक्स्ट ब्लॉग येणार आहे, तो पूर्ण गोप्रो म्हणजे आपला ऍक्शन कॅमेरा आहे त्याच्याने येणार आहे। सो आता हा ब्लॉग एवढाच होता, तो चलो बाय बाय, टेक केअर आणि बाय बाय।